गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री मुकुंदराज स्वामी यांनी लिहिलेला अद्वैत वेदांतावरती आधारित असलेला विवेक सिंधू हा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या पद्धतीने लिहिलेला एक अतिशय सुंदर, विद्वन्मान्य आणि ज्ञानदेवांच्या सुद्धा आधी रचला गेलेला हा श्रेष्ठ असा एक ग्रंथ, ज्याचं आपण अवलोकन मागील 2 व्याख्यानामध्ये केलेलं आहे. सुरुवातीला आपण श्री मुकुंदराजांचं चरित्र अवलोकन केलं आणि त्याच्यानंतर स्वरूप समावेशन म्हणून जे पहिलं प्रकरण आहे त्याच्यामध्ये गुरु शिष्य या एक संवादातून ह्या एकंदर ज्ञानाला प्रारंभ झालेला आहे. हा विवेक सिंधू ग्रंथ लिहिण्यापूर्वी एक भूमिका मुकुंदराजांनी मांडली होती, आपल्याला आठवत असेल. मनोनी विवेक सिंधू येणे नावे, ग्रंथ कीजेल स्वानुभवे, तरी श्रोती अवधान द्यावे म्हणे मुकुंद राजू. म्हणजे त्याला हा जो काय माईक अनुभव जीवाला येतो तो घालवून ब्रह्मरसाची गोडी चाखण्यासाठी ज्या तत्वज्ञानाची गरज आहे त्यासाठी मी हा विवेक सिंधू ग्रंथ लिहित आहे. हा कसा लिहित आहे तर गुरु शिष्याचे संवादे, जे बोली जैल विनोदे, ते ऐक तू आनंदे महानुभावे. हा गुरु शिष्य संवादात्मक पद्धतीनेच मी हा ग्रंथ लिहित आहे. तर आपण सुरुवातीला गुरु शिष्य लक्षण या पहिल्या प्रकरणामध्ये पाहून श्री गुरूंच्या कृपेने अधिकारी शिष्याला जी काय आत्मानुभूती येते आणि त्याला त्याच्या स्वरूपाचं दर्शन होतं, ते कसं होतं याचं वर्णन पहिल्या प्रकरणामध्ये केलं असताना तिथं स्पष्ट म्हटलेलं आहे की ही जी अवस्था आहे, स्वस्वरूपावस्था जी आहे, जिला तुरीय अवस्था, मनोन्मनी अशी अवस्था म्हटलेला आहे, तर हिचं वर्णन करता येत नाही. कारण ही अवस्था मुळी अशी आहे की ती फक्त अनुभवाची गोष्ट आहे. आता सद्गुरु कृपेने सुरुवातीला अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर, म्हणजे तत्पूर्वी तसं पाहता परोक्ष ज्ञान होत असतं, म्हणजे आधी ग्रंथांच्या माध्यमातून बोध करून दिला जातो. तेही करताना साधकाकडून काही साधनं करून घेतली जातात. उदाहरणार्थ तीर्थयात्रा करून घेतली जाते किंवा काही पारायण, काही अनुष्ठान, काही मंत्र जप, शुद्ध निष्काम कर्म वगैरे. आता त्याच्या पाठीमाग त्याचं चित्त स्थिर व्हावं, चित्त शुद्ध व्हावं, कर्मशुद्धी व्हावी, वासनेचा क्षय व्हावा आणि मग कुठं तत्वज्ञानाची प्राप्ती होणार असते. म्हणून ह्या गोष्टी आधी करून घेतल्यानंतर आता त्या अधिकारी जो शिष्य बनतो, म्हणजे साधन चतुष्टय संपन्न जेव्हा तो बनतो, मग मात्र सद्गुरूंचा बोध त्याच्या चित्तामध्ये ठसतो आणि मग तो साधनेवर आरूढ होतो. साधनेवर आरूढ झाल्यावर तो जितक्या तीव्रतेने ती साधना करतो तसे तसे त्याला अनुभव येऊ लागतात. तर त्याच्या अनुभवाची, म्हणजे त्या अनुभव अवस्थेचं वर्णन करणार आता हे प्रकरण दुसरं सुरू होत आहे. विवेक सिंधू पूर्वार्धातील प्रकरण दुसरं, ज्याचं नाव आहे स्वानुभव दृढीकरण. कारण जरी अपरोक्ष ज्ञान झालं, मी ब्रह्म आहे याचं ज्ञान जरी झालं तरी ते ज्ञान सुरुवातीला कच्च असतं, ते पक्क होण्याची आवश्यकता असते. म्हणजे ज्याला अपरोक्षानुभूती जरी झाली तरी ती अजून दृढ होणे आवश्यक असतं. ते दृढ कशी होईल त्यासाठी आता फार महत्वाचा उपदेश किंवा आता हा फार महत्वाचा विषय ह्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आलेला आहे. ओविशः आपण त्याचं चिंतन करूया. सुरुवातीची पहिली ओवी आहे, तव सखी स्वानुभूतीची तुर्या पातळी निजाची, तिया प्रबोधिला हेळाची तू योगी राजू. म्हणजे काय, स्वतःला जी आपण ब्रह्म असल्या संबंधी किंवा स्वस्वरूपाच्या जाणीवेची अनुभूती झाली, त्या अनुभूतीची जणू मैत्रीण
अशी तुरीय अवस्था ती स्वतःला प्राप्त झाली असा तो योगी समजतो, त्याला तो अनुभव येतो. म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या ह्या 4 अवस्था आहेत. आपल्यासारख्या सामान्य जीवाला फक्त पहिल्या 3च अवस्था माहिती आहे. खरं पाहता असं म्हटलंय की जो 3 अवस्थेमध्येच अजून आहे, म्हणजे कोणत्या, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, हे 3 अवस्थेमध्ये जो जीव आहे, इथं आपण जीव या जागेवरती मनुष्य घेऊया, जो मनुष्य आहे तो भले जागृतीतल्या या 3 अवस्थेतल्या जागृतीमध्ये जरी असला तरी तो झोपलेलाच आहे. म्हणजे सामान्य माणसाची जी जागृती, आता आपली जागृती अवस्था आहे, म्हणजे तसं पाहता मग आपण अजूनही झोपलेलो आहे. म्हणजे वेदांताच्या भाषेत बोलायचं तर, जसं भगवद्गीतेच्या भाषेत बोलायचं तर, या निशा सर्व भूतानां तस्यां जागृती संयमी, या न्यायाने आपण अजून जागृतीमध्ये आहोत, स्वप्न सुषुप्तीमध्येच वावरतोय, याचा अर्थ आपण अजून झोपलेलोच आहोत. म्हणजे याचा अर्थ असा होतो, मग जागा कोण जागा? तो जो तुरीय अवस्थेमध्ये गेला तो खऱ्या अर्थाने जागा, नाहीतर मग सगळे झोपलेलेच आहे. म्हणून ती अवस्था प्राप्त झाल्याने आता हा योग्यांचा राजा, पहिल्या प्रकरणामध्ये बघा, स्वरूप समावेशन प्रकरणामध्ये सद्गुरु कृपेने त्याला स्वरूपाचा बोध झालेला आहे. हा योग्यांचा राजा आता त्या बोधाने संपन्न झाल्यामुळे तो तुरीय अवस्थेमध्ये सहज कसा वावरत असतो? सहज. हा सहज कसा वावरतो याचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलंय बघा, की सूर्याची या परी तुका लोकी क्रीडा करी. सूर्य जसा सहज विश्वामध्ये संचार करतो तसं सहज संचारण हे या योग्याचं झालेलं असतं, तुरीय अवस्थेमध्ये तो गेलेला असतो. आता तेच वर्णन पुढे केलेलं आहे दुसऱ्या ओवीमध्ये. झाले नेत्रांचे उन्मिळन, उठिले अंतःकरण, परी अनुभवाचे अवतरण ते नवचेचिकी. म्हणजे काय तर अशा त्या अवस्थेत बघा, तुरीय अवस्थेचं वर्णन चालू आहे. डोळे उघडले गेले, म्हणजे आता काय जागृतीत आमचे डोळे मिटलेले आहेत का? पण मुळातच आत्ताच आपण बघितलं की स्थूल देहाची जागृती म्हणजे खरी जागृती नव्हे. बरं, जागृतीमध्ये डोळे उघडलेले असो की मिटलेले असो, ते मिटलेले समजले जातात. तुरीय अवस्थेतलं वर्णन केलेलं आहे, त्या अवस्थेत डोळे उघडले गेले, अंतःकरणाची उठावणी झाली. म्हणजे काय? अंतःकरणाला बोध झाला, बोध. परंतु आत्मस्थितीच्या अनुभवाचे जे अवतरण म्हणजे ज्ञान झाले ते मात्र नाहीसे झाले नाही. आत्मस्थितीचा अनुभव मात्र तसाच राहिलेला आहे. म्हणजे काय झालं बरं, तर उठिले अंतःकरण आणि नेत्रांचे उन्मीलन झाले. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहम हे जे अंतःकरण आहे ना, चतुष्टय, ते उठिले म्हणजे काय हो? व्यापक बनला. म्हणजे ते सुरुवातीला जे वेष्टी इतकंच होतं ते समष्टीगत झालं. म्हणजे पिंडगत होतं ते ब्रह्मांडगत झालं. अंतःकरण विश्वव्यापी बनलं. आणि या अवस्थेत गेल्यावर डोळे उघडले. बघा, डोळियाचा डोळा उघडीला जेणे, लेवविले लेणे आनंदाचे, असं नामदेव महाराज वर्णन करतात. कधी सद्गुरूंनी काय केलं, मला तुरीय अवस्थेत पोचवलं आणि माझ्या डोळ्यांचा डोळा उघडला. म्हणजे काय केलं? डोळ्यांचा डोळा उघडला म्हणजे काय केलं त्यांनी, तर हे तुरीय अवस्थेतलं नेत्राचं उन्मिलन झालेलं आहे. दृश्य द्रष्टा एकरूप झाले. आजपर्यंत जो भेद होता तो भेद आता दूर झालेला आहे. डोळ्यांना आता जे स्वस्वरूप एरवीच्या स्थूल देहाच्या जागृतीमध्ये दिसत नव्हतं ते स्वस्वरूप आता डोळ्यांचा डोळा उघडल्यामुळे दिसू लागलेलं आहे. आणखी काय घडलं वर्णन करतात. इंद्रिये कीर चेली, परी तयांची धाव मोडीली, पुनरपी चुबकळली ती आनंद जळी. आता हा आनंद आहे ना, हा आनंद कसा आहे सांगता येत नाही, वर्णन करता येत नाही. अतिशय म्हणजे खरं पाहता इथं जे आनंदाचा अनुभव आहे त्याच्याबद्दल काय म्हटलंय, आनंदो ब्रह्मेची व्यजानात.
हो, म्हणजे ब्रह्म हे आनंद रूपच आहे. ब्रह्माची अनुभूती म्हणजे आनंदाची अनुभूती. आता इंद्रियांना खरोखर जाग आली, म्हणजे आता आता आपण स्थूल देहात जो अनुभव घेतोय, आपली इंद्रिय जागी आहेत, काम करतायत असं आपल्याला वाटतं. पण मुळातच स्थूल देहाच्या जागृतीला इथं म्हणजे तुरीय अवस्थेत पोहोचणाऱ्याच्या दृष्टीने ती निद्राच म्हटलेली आहे. खऱ्या अर्थाने आता इंद्रिय जागे झाली कुठे? तुरीय अवस्थेत पोहोचल्यावर. परंतु त्यांची सैरावैरा धाव घेण्याची वृत्ती थांबली. इंद्रिय जागी झाली, पण ती जशी एरवी सामान्य जागृतीमध्ये सैरावैरा धावतात तसं नाही बरं का. यांची धावण्याची वृत्तीच थांबलेली आहे. इंद्रियांच्या जागरणाने 5 विषयांकडे माणसाची धाव असते. या पंचेंद्रियांचे 5 विषय ही वृत्ती विचलित करणारे असतात, ज्याचा अनुभव सामान्य जीव जागृतीमध्ये नेहमी घेतो. त्याचं चित्त, त्याची इंद्रिय सतत विषयांच्या माध्यमातून बाहेर धाव घेत असतात. हा अनुभव अज्ञानी जीवाचा आपण सर्वत्र वाचतो, ऐकतो आणि आपणही तो अनुभवतो. इथे मात्र विषयांच्या आकर्षणाने एरवी इंद्रिये सैरावैरा होतात. इथे मात्र ती विषयांच्या बाबतीत निष्क्रिय झालेली असतात. म्हणजे काय? तर यालाच इंद्रिय निग्रह म्हणता येतो. इंद्रिय निग्रह हट्टाने करणं वेगळं आणि इंद्रिय निग्रह सहज स्वाभाविक होणं वेगळं. हे सहज स्वाभाविक इंद्रिय निग्रह होणं म्हणजे जसं तुकाराम महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं या बाबतीत. ते म्हणतात, काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. म्हणजे आम्ही इंद्रियांचे स्वामी बनलो. आम्ही सांगायचं तसं इंद्रियांनी वागायचं. हो, इंद्रिय आमच्या वश झालेली आहे. इंद्रिय विषयासक्त न होता आत्मानंद रूपी जळात बुडवून काढली गेली. होईत पण तसंच म्हटलंय बघा. पुनरपी चुबकळली तिये आनंद जळी. कोण? इंद्रिये. मग काय झालं बघा, आता इतका निवांतपणा आलाय, इतका शांतपणा आलाय, इतकी स्वस्थता लाभलेली आहे की आता असं वाटतंय की उठूच नाही. बस आता इथं बसलंय ना, आता असंच बसून राहावं. जैसे भागले ढोर पावे सुखाडिक बिहार, तेथून उठविता थोर अंगची चाली. ज्याप्रमाणे थकले भागलेले एखादं गुरु म्हणजे एखादे गाय, म्हैस, बैल वगैरे या अर्थाने थकले भागलेले एखादे गुरु म्हणजे ढोर म्हटलं इथं, ते आता आपल्या बिऱ्हाडावरती आणि आपल्या निवांत जागेमध्ये, गोठ्यामध्ये किंवा ज्याला तिथं बरं वाटते तिथं ते बसलेलं आहे. आणि आपण त्याला किती बळ उठवायचा प्रयत्न केला तरी ते उठत नाही, त्याला उठूशीच वाटत नाही, उलट ते आणखी अंग रेटून बसतं. तसं ही एकदा तुरीय अवस्था प्राप्त झाली, इंद्रियांची धाव थांबली, स्वस्थता आली की मग काय होतं की आता इथून उठावंसं वाटत नाही. एक अभंग आम्ही भजनाच्या शेवटी म्हणतो बघा, झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता उठावेशे मना येत नाही नारायणा. सुरवाडिकपणे येथे सापडले केने, तुका म्हणे भोग गेला निवारला लाग, आता उठावेशे मना येत नाही नारायणा. कारण आत्मचिंतनामध्ये आत्मतृप्त संतुष्ट झालेलं असतो. आता काही करावंसं वाटत नाही, म्हणजे विषयांची धाव संपलेली असते, वनवन ओढाओढ संपलेली असते. आता पुढे काय म्हटलं बघा, तैशी तापत्रयी तातली इंद्रिय ब्रह्मानंदी निवाली, तिये स्वविषयी प्रवर्तविली परी न प्रवर्तितीची. म्हणजे त्याप्रमाणे हे जे 3 ताप पोळले जात, 3 तापाने जीव पोळला जात होता ना, नाही का, आदिदैविक ताप, आदिभौतिक ताप, आध्यात्मिक ताप. या 3 प्रकारच्या त्रासांनी, तापांनी तावून निघालेली, पोळलेली इंद्रिये आता ब्रह्मप्राप्तीच्या आनंदात चुबकुळल्यामुळे, शांत झाल्यामुळे त्यांना स्वतःला आवडणाऱ्या विषयासंबंधी आता त्या इंद्रियांना किती जरी प्रवृत्त केले तरी ते आता प्रवृत्त होत नाहीत. इंद्रियांना विषयोपभोगाना होणारा आनंद
ब्रह्मानंदापेक्षा गौण वाटायला लागतो. त्याला आता ते विषय सुख नकोशे वाटायला लागतात. आता हे कसं घडतं बघा, माऊलींनी वर्णन केलंय बघा ज्ञानेश्वरीमध्ये. तरी सर्वेंद्रियांच्या वृत्ती घेऊनी आपुल्या हाती, बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैशी. एकांती प्रिया पत्नी आपल्या पतीला एकांतात जसं सर्वांगाने भेटते, तसं सर्व इंद्रियांसहित ही बुद्धी सर्व इंद्रियांच्या वृत्तींना घेऊन आत्म्याला जाऊन मिळते. कसं घडतं बरं हे? इंद्रियातून बाहेर धावणाऱ्या जेवढ्या वृत्ती असतात, त्या वृत्ती इंद्रियातून काढायच्या आणि त्या मनामध्ये टाकलायच्या. मग मन त्या वृत्तींसहित घ्यायचं आणि प्राणामध्ये मिळवून टाकायचं. मग ते प्राण आणि मनवृत्ती सर्व भगवंताची जी आत्मशक्ती आहे त्या आत्मशक्तीमध्ये म्हणजे परमात्म्यामध्ये मिळवायचं. असं झालं की मग चित्ताचं चैतन्य होतं. ते इथं तुर्य अवस्थेमध्ये या साधकाचं, या योग्याचं सद्गुरूच्या कृपेने ज्याला स्वरूपानुभूती प्राप्त झालेली आहे अशा साधकाची अशी अवस्था होत असते. पुढे काय म्हटलं बघा, तव शिष्य वाढवेळ लाहोन या इंद्रियांचे बळ, गुरु ते वाचा बरळ विनविता झाला. इंद्रियांची शक्ती क्षीण झालेला तो शिष्य मग तेव्हा इकडे बराच वेळ गेल्यावर, कुठं इकडे म्हणजे कुठं, शा आत्माराम स्थितीमध्ये, स्वस्थ स्थितीमध्ये, आत्मचिंतनामध्ये गेल्यावर, बराच वेळ गेल्यावर पुन्हा जेव्हा इंद्रियांची शक्ती परत मिळवतो, म्हणजे तो भानावर येतो, म्हणजे तो परत जागृती, स्थूल काय स्वप्न, सुषुप्ती या स्थूल सूक्ष्म कारण देहावरती येतो, तेव्हा मग कशी बशी भाषा वापरून तो श्रीगुरूंना विनंती करू लागतो. आता तो श्रीगुरूंना विनंती कशी करतो, तो नेमकं काय सांगतो श्रीगुरूंना, ते आता पुढच्या ओळीपासून स्वामी मुकुंदराज सांगत आहेत. आता बघा त्या शिष्याची अवस्था कशी. हा शिष्य आनंदाच्या भावनेने भारलेला असा उठला, श्रीगुरूंना प्रदक्षिणा घालत राहिला आणि मग श्रीगुरूंच्या चरणाला वारंवार पुन्हा पुन्हा स्पर्श करू लागला. त्या शिष्याचे मन प्रेम भावनेने भरले, दोन्ही हात जोडले गेले. अशा स्थितीत मग तो शिष्य श्रेष्ठ काही काही बोलू लागला, श्रीगुरूंची स्तुती करू लागला. तू जय जय जी अनाथ बंधू, जय जय जी करुणा सिंधू, जी तू महासिद्धू योगी राजू. हे अनाथांच्या बंधो तुझा जय जयकार असो, हे करुणेच्या सागरा तुझा जय जयकार असो. तू तर मोठमोठ्या सिद्धी प्राप्त झालेला योगीराज आहेस. कोण स्तुती करताय? आत्मबोध संपन्न झालेला असा हा शिष्य आपल्या गुरुची स्तुती करत आहे. खरं पाहतो तो देहभावावर नव्हता, पण जेव्हा तो देहभावावर येतो त्यावेळेस तो आनंदाने श्रीगुरूंची स्तुती करू लागतो. अनादी ही उपाधी ज्या परब्रह्माला किंवा परमतत्वाला लावतात, ते तत्व जे माझ्यापासून हिरावून नेले गेले होते, मी त्यापासून दुरावलो होतो, हे तत्व, हे श्रीगुरुराया तू माझे मला भेटविलेस. कृतज्ञतापूर्वक सांगत आहे की माझं तत्व माझ्यापासून दुरावलं होतं, ते माझंच मी पण हे सद्गुरुराया तू मला परत आणून दिलेलं आहेस. केवढी कृपा आहे तुझी माझ्यावरती. तुझी हे कृपा दृष्टी झाली परवस्तूची भेटी, उपमा नाही सृष्टी तया महासुखाची. त्या महासुखाला उपमा नाही म्हटलेला आहे. हा निवांत भाव निर्माण झालेला होता. हा निवांत भाव तुझ्यामुळे प्राप्त झाला. कसा निवांत भाव झाला बघा, तुकोबाई म्हणतात, बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश, येणे सोशे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. अशी ही जी काही निवांत अवस्था निर्माण झाली होती, म्हणजे येथे बाह्य प्रवृत्तीचा अंत होतो आणि परमात्मा हाच फक्त एकांत उरतो. हे श्रीगुरुराया तुझ्या कृपादृष्टीनेच माझी त्या परतत्वाशी किंवा परतत्वाशी परब्रह्माशी भेट झाली.
त्या तत्वाची भेट होणे खरोखर ही केवढी मोठी अपूर्वता आहे. त्यामुळे होणाऱ्या आत्यंतिक सुखाशी तुलना करताच येणार नाही. त्या सुखाला अन्य उपमा सुद्धा देता येणार नाही. त्यामुळं मी आणखी काय तुझ्याबद्दल बोलू गुरुराया. तुझे इतके उपकार आहेत माझ्यावरती. हे दातारा, सृष्टीतील नानाविध वस्तूंच्या ढीगच्या ढीग जरी मी तुझ्या चरणी आणून जरी ठेवले, नाना रत्ने मानके सर्वस्व जरी आणून ठेवलं, तरी सुद्धा तुझ्या उपकाराची फेड होणं शक्य नाही. किती कृतज्ञतापूर्वक तो आपला भाव व्यक्त करत आहे. यावरती तुकाराम महाराजांचा एक अभंग मला सुचतो बघा. तुकाराम महाराज व्यक्त करतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यांशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. जशी गाय आपल्या वासराला सांभाळते, तसं हे तुम्ही संत मायबाप मला सांभाळता. पुढे म्हणतात, कारण हे ब्रह्म सत भूत वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळात कशाची हे बाधा न होता राहते. ब्रह्म कसं हे त्रिकाला बाधित आहे. त्याला कसल्याही प्रकारचा भेद त्याच्या ठिकाणी स्वगत सजातीय विजातीय भेद नाही. देशकाल वस्तू परिच्छिन्नता नाहीये. म्हणजे अबाधित असं हे ब्रह्म कोणत्याही विकाराची बाधा होण्यापासून मुक्त असते, कारण ते निर्विकार आहे. उलट सृष्टीतील विविध वस्तू या मात्र नाशिवंत असतात. म्हणजे त्या शाश्वत ब्रह्माला किंवा सद्गुरूंना, तर ब्रह्मतत्व सद्गुरू आहे, त्या सद्गुरूंना मी सृष्टीतल्या नाशिवंत वस्तू देऊन उतराई होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. याचा अर्थ काय होतं, सद्गुरूंच्या कृपेला परतफेड म्हणून काहीही देता येत नाही. इथं स्पष्ट केलेलं आहे त्यांनी की एके दिला कल्पतरू तयाशी देईजे दर्पणीचा हारू, तिने तो काय गौहारू उत्तीर्ण होय. म्हणजे कोणीतरी आपल्याला कल्पतरू बक्षीस म्हणून दिला, भेट म्हणून दिला, आणि त्या बदल्यात त्याला आपण रत्नांचा हार दिला. तो पण कोणता? आरशामध्ये दिसणाऱ्या रत्नांचा हार. किंवा चिंतामणी घेतला आणि परतफेड म्हणून फुटका नाशिवंत असा काचेचा तुकडा दिला. अशी उपकाराची फेड कधी होईल का हो? म्हणजे सद्गुरूंनी जे काही आपल्याला आत्मस्वरूपाचं दान केलेलं आहे आणि त्याच्या बदल्यात मी सद्गुरूंना काय देऊ, तर म्हणे संसारातला ह्या सर्व हिरे माणके वगैरे, त्याचा काय उपयोग आहे? ज्याच्या डोळ्यात अहमपणाची वेळ उतरलेली असते त्या शहाण्याला सद्गुरूच्या उपकारातून कसे उतराई होता येईल? व सद्गुरूंच्या उपकारातून उतराई होण्याची भाषा करणं सुद्धा वेडेपणाचं आहे. कारण का? तर असं आहे की जीव मूळचा सिंह, जीव हा मूळचा कोण आहे? ममई वांशो जीव लोके, या न्यायाने विचार केला असता जीव हा मूळचा सिंह पण पशु झाला. म्हणजे मूळचा राजाच होता पण रंक समजू लागला. पण सद्गुरू त्याला शिवपणा देतात, स्वानंद साम्राज्य देतात. अहो सद्गुरूची एक कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जयाते अधिष्ठित सकल विद्यांची सृष्टी, दाता होय असं म्हटलेलं आहे. म्हणून तनुमन धन गुरूंशी की जे समर्पण, तरीच होई जे उत्तीर्ण काही ऐकू. श्री गुरुला तन मन धन समर्पण केलं तरच थोडंफार उतराई होता येणं शक्य आहे. म्हणजे काय द्यायचं श्री गुरूंना? आपण तन मन धन द्यायचं आहे. कारण का? तर हे ऋण आहे. ऋण तसं फेडलं जाणार नाहीये. मनुष्य जन्माला येतो त्याच्यावर मातृपितृ ऋण असतं, देवांचं ऋण असतं, ऋषींचं ऋण असतं, समाजाचं ऋण असतं, तसं गुरुचंही ऋण असतं. खरं म्हणजे पितृऋण फेडता येईल, मातृपितृऋण फेडता येतं. कसं? आपण पुढे उत्तम संततीला जन्म दिला की आपण मातृपितृऋणातून फेडलो गेलो. देवऋण फेडता येईल. कसं? देवाची भक्ती उपासना पूजा केल्याने देवाचं ऋण फेडता येतं. ऋषींचं ऋण फेडता येतं. आपण एखादी सद्विद्या ग्रहण करून ती सद्विद्या इतरांना दिल्याने ऋषी ऋणातून मुक्त होता येतं. समाजाचं हे ऋण कोणत्या ना कोणत्या प्रकारे पण फेडता येतं, पण गुरूंचं ऋण मात्र फेडता येणं शक्य नाही. हा, तिथं एकच उपाय आहे, आणि तो उपाय म्हणजे मनोनी तनुमन धन गुरुशी कीजे समर्पण. हा तिथं उपाय आहे, दुसरा उपाय नाहीये. तर अहो अंतःकरणातील भक्ती भावनेने
गुरुवर्यांना भजावे. हे न जाणून जो प्राणी गुरुची भक्ती करीत नाही तो ऋण करीत राहून, माणसाला जन्माला आल्यापासून जी ऋणे फेडायची असतात त्या गुरूंचे ऋणही असतेच, मग तो नको ते ऋणाचा मार्ग फेडण्याचा निवडतो आणि अधोगतीला जातो. कारण नाशिवंत वस्तूंचे उपचार देऊन जे गुरुभक्ती करतात आणि गुरवीला फसवितात ते अविचारी लोक रवरव नरकाचे पावणे होतात असं म्हटलेलं आहे. गुरूंचे कोणत्याही अन्य कोणत्याही वस्तूशी त्या उपकाराची तुलना करता येत नाही. आता असो हे माझी अविद्या, तुवा हेळाची फेडलेली सध्या, जी भवरोग वैद्या श्री गुरु स्वामी. आम्हा श्री गुरूंना विनंती करतात. शिष्य म्हणतोय, आता हे बोलणे पुरे झाले. हे श्री गुरु राजा, संसार रूपी रोग निवारण करणाऱ्या वैद्य राजा, माझे अज्ञान तुम्ही क्षणभरात आत्ताच्या आत्ता सहजपणे नाहीसे केलेत. खरं आहे ते, कारण हा भवरोग वैद्य म्हटलेला आहे सद्गुरूंना. कारण भवरोग हा होण्याचा रोग आहे. म्हणजे भवरोग कसा होतो माहितीये का, की मला हे हवंय, मला अमुक व्हायचंय, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय. हे जे भव म्हणजे होणेपणाचा रोग. मला हे हवंय ते हवंय. वस्तुतः जीवाला काहीच नकोय, तो मूळ ब्रह्मस्वरूपी परिपूर्ण आहे, तरी पण तो नाशिवंत वस्तूचा हवेपण मागतो. यालाच भवरोग म्हटलेला आहे. आणि सद्गुरू हे भवरोग वैद्य आहेत. त्या सद्गुरूंची स्तुतीच करत आहेत. भवरोगी मी वेष्टिलो, देहप्रमाणे रोडेलो, जी तुव्हा उपचारलो निकिया परी. संसारूपी रोगाने मी वेढलो गेलो होतो. देह हेच प्रमाण किंवा सर्वस्व मानून माझं शरीर रोड झालं होतं. अशा वेळी खरोखरी चांगल्या प्रकारचे तू मला उपचार केलेस. मला काय दिलंस तू? माझा हा भवरोग घालवण्यासाठी तू मला एक सुंदर असा काढा दिला. काढा किंवा ज्याला ब्रह्मरस. काढा एक आयुर्वेदिक औषध असतं, त्याने रोग दूर होतो. म्हणजे शरीरातील रोगाला काढणार औषध म्हणजे काढा. आता हा काढा कोणता? तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ब्रह्मरस घेई काढा, जेने पीडा वारेल, पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे न सेवी, भवरोग ऐशे जाय अनिक काय क्षुल्लके. हो, भगवंताच्या नामातून प्राप्त झालेला ब्रह्मरसाच्या काढ्याने भवरोग जर दूर होऊ शकतो, तर तिथं हे सामान्य महामारी काय करेल त्याच्या पुढं. तुका म्हणे नव्हे बाधा अनिक कदा भूतांची. हा ब्रह्मरस मला सद्गुरूंनी दिला. आता भूतांची बाधा मला होणार नाही. कोणती भूत? ज्या भूतांनी मला पकडलंय, पंचमहाभूत, त्यांच्या तत्वांसहित, मग ते 25 असतील, 36 असतील की 84 असतील. हा भूतांची ही बाधा कशाने दूर केली? तर अर्धमात्रा ब्रह्मरसे माते उपचारिले कैसे. हो, मला अर्धमात्रा म्हणजे आकार उकार मकार हे 3 सोडून जी अर्धमात्रा आहे, त्या अर्धमात्रेतला ब्रह्मरस मला पाजला आणि मला सर्वत्र ब्रह्माची अनुभूती, सर्वत्र ब्रह्म कोंडून राहिलेले आहे असा मला अनुभव आला. मला पुष्ट केलं. कोण्या एखाद्याचे मरण दूर करणं हे असतंच बघा काम. काही साधूंनी, काही संतांनी, काही अगदी मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत केलेलं आहे. अगदी सांगायचं तर समर्थ रामदासांनी सुद्धा, त्यांचा एक शिष्य मधुकर आहे, त्याचं मरण चुकवलं होतं. इतकंच काय, ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चिदानंद बाबांना जिवंत केलेलं आहे. मग सांगा, ज्याने आपल्याला मरणातून वाचवलं त्याला उपकार कसं फेडता येईल? म्हणजे एका वेळच्या एका देहाचं, जीवनातल्या एका देहाचं एक मरण चुकवल्याने जरी उपकारातून मोकळं होता येत नाहीत, उपकार फेडता येत नाही, तर मग ज्याने जन्म मरणाच्या कोटीच्या कोटी परंपरा नाहीशा केल्या त्याला काय द्यायचं हो? जन्म मरणाची या कोडी चुकती जयाची या प्रौढी, ती एक गुरुदीक्षेची गोडी अनुपम्य की. पुढे ते सांगतात की श्री गुरु करून मिळालेल्या दीक्षेला फळ आल्याची खून तीच. आणि तेथे समजावे की जेथे गुरुच्या दीक्षेविषयी नित्य नवे प्रेम वाटत राहते. गुरुविषयी तर प्रेम वाटतच, तर पाहिजे, पण त्याहूनही जास्त प्रेम सद्गुरूंनी दिलेल्या साधनेमध्ये असलं पाहिजे.
हा, कारण गुरुवरती प्रेम असावं त्यात काय वाद नाही, पण नुसतं प्रेम असून जर साधना करत नसेल तर काय उपयोग त्याचा. म्हणजे खरं प्रेम कोणतं, श्रीगुरूंनी जे साधन दिलेलं आहे ते नाम साधन नसेल की अन्य काही साधन असेल त्याच्याविषयी प्रेम पाहिजे. कारण गुरु हेच खऱ्या अर्थाने जीवाचे पिता आहेत, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवणारे आहेत. मंत्रविद्या आणि तंत्रविद्या यांचा उपदेश करणारे गुरु घरोघरी आयते तयार असतात, परंतु तसले गुरु संसाराच्या महादुःखाचे निवारण करू शकत नाही. म्हणून जो परब्रह्माचे साक्षात दर्शन करून देतो, ज्याच्यामुळे क्षणभरात संसाराचा निराश होऊन जातो, असा सद्गुरू मिळणे कठीण आहे. असे सद्गुरू दुर्लभ आहेत. मुकुंदराज स्वामी पुढे म्हणतात, किंवा आता हा जो शिष्य आहे तो आपला भाव व्यक्त करत आहे, हे गुरुराजा, तुमचा अनुग्रह उपदेश मला लाभला, म्हणूनच माझा मीपणा मी विसरलो आणि ब्रह्मप्राप्तीच्या महान सुखाने शांत झालो. देहाचा अहम भाव नाहीसा झाल्याशिवाय ब्रह्मभाव जागा होत नाही. सद्गुरु कृपेने तो अहम भाव दूर झालेला आहे आणि ब्रह्मभाव जागा झालेला आहे. ज्याच्यामुळे संसाराने निर्माण होणारे दैन्य देशोधडीला लागते, असा मोक्षाचा दाता हे गुरुराजा, साऱ्या त्रिभुवनात तूच एक आहेस. गुरु हा संत कळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविंद देव नाही तुझ्या पाहता त्रिभुवनी. आता गुरु महाराजांनी असे करावे की, विनंती करतात बरं का आता गुरूंना शिष्य, आता गुरु महाराजांनी असे करावे की ते ब्रह्मसुख मला पुन्हा प्राप्त करून द्यावे. महाराज, मी तेच निरंतर होऊन राहावे असे आपण करावे. ब्रह्मसुख प्राप्त होणे याचाच अर्थ मी ब्रह्माशी एकरूप होऊन जाणे हा भाव आहे. मला त्या ब्रह्मस्वरूपामध्येच अखंड ठेवावं अशी विनंती केलेली आहे. ते परब्रह्माचे सुख कशा प्रकारचे आहे, त्या सुखाचे संपूर्ण आणि यथार्थ ज्ञान मला कशा प्रकारे होईल, याविषयी अहो महाराजा मला कृपा करून निरूपण करा हो. बघा श्रीगुरूंचा महिमा कसा आहे, म्हणजे श्रीगुरूंचं मोठेपण, गुरु या नामातच ते मोठेपण जपलेले आहे. गुरु म्हणजेच मोठा आणि शिष्य म्हणजे लघु. जो लघु आहे जीव, त्या लघु जीवाला गुरुत्व प्रदान करणारा तो गुरु आहे. तसे गुरूंचे काही प्रकार आहेत बरं का. काही प्रकार असे बघा, जगाला म्हणजे विश्वाला सत्ता आणि प्रकाश देणारा जो परमात्मा आहे तो आपला आदिगुरु. वेदाला सर्वज्ञता देणारा ईश्वर हा सर्व गुरु आहे, ज्याने वेदाला सर्वज्ञ केलेला आहे. माऊली वर्णन करतात, येणेची पढवूनी वेद केला शहाणा हो, निळोबराय वर्णन करतात. आणि ब्रह्मदेवाला ज्ञान सांगणारा श्री नारायण हा प्रथम गुरु. शक्ती पार्वतीला ज्ञान सांगणारा भगवान शंकर हा आदिनाथ गुरु. अलर्क, प्रल्हाद, कार्तवीर्य, यदू यांना ज्ञान सांगणारा अवधूत दत्त हा ज्ञानगुरु. लक्ष्मणाला ज्ञान सांगणारा श्रीराम हा धर्मगुरु. अर्जुन, उद्धव, मैत्रेय यांना ज्ञान सांगणारा भगवान श्रीकृष्ण हा जगद्गुरु. देवहूतीला ज्ञान सांगणारा महामुनी कपिल हा सांख्य गुरु. आणि परीक्षितेला ज्ञान सांगणारे शुकाचार्य हे भागवत गुरु. आणि पद्मपादाधिक शिष्यांना ज्ञान सांगणारे श्रीमदाद्य शंकराचार्य हे जगद्गुरु होत. असे हे जगद्गुरु आहेत, हे श्रीगुरु आहेत. खरं पाहता त्यांनी मला पूर्ण सुखी केलेला आहे. अशी प्रार्थना ऐकून, आता शिष्याने ही मनोभावी प्रार्थना केली बरं का, अशी प्रार्थना ऐकून श्रीगुरु हीच कोणी एक कामधेनू तिचा पाना दाटून आला आणि ती आपल्या शिष्यरूपी वासराला पाजू लागली. येथे शिष्य हा वासरू आणि श्रीगुरु ही धेनू गाय असे रूपक इथे स्वामी मुकुंदराज यांनी योजलेला आहे. कसं बघा, ऐशी प्रार्थना ऐकोनी श्रीगुरु तोची कामधेनू, दुभे ओरशे दाटवणी शिष्यवच्छाशी, शिष्यरूपी वासराशी श्रीगुरु कामधेनू आता काय करत आहे, दुग्धपान करवित आहे. आता श्रीगुरूंचं वक्तव्य इथून पुढे सुरू होत आहे. श्रीगुरु काय म्हणतात बघा. श्रीगुरु त्याच्याकडून बोध घेण्यास योग्य असा शिष्य लाभल्यामुळे त्यांना आता खूप आनंद झालेला आहे. हे खरं आहे बरं का. कारण
गुरुला अधिकारी शिष्य मिळणं सुद्धा फार कठीण असतं, फार अवघड असतं. आणि तसा जर शिष्य मिळाला तर गुरुला अत्यंत आनंद होतो. बघा ना, भगवंत सुद्धा गीतेमध्ये अर्जुनाला उद्देशून काय म्हणतात, इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यद्ध्यात्वा मोक्षशे शुभात. हे अनसूयेवे, ज्याच्या ठिकाणी मत्सर नाही, हे अर्जुना मी तुला हे ज्ञान सांगत आहे. आणि अर्जुनाने सुद्धा आग्रह करावा आणि भगवंताने सुद्धा अर्जुनाच्या पुढे लगेच हो का, आता मी तुला सांगतो बरं का. मौली वर्णन करतात की एक वांझोटी म्हातारी बाई आहे आणि तिला वयाच्या म्हातारपणामध्ये शेवटी एखादा मुलगा झाल्यावरती जशी ती आनंदाने नाचते, तसं अर्जुनाच्या फक्त शब्द झेलायलाच भगवंत उभी आहेत. अर्जुनाने म्हणायचं मला हे सांग ते सांग, की लगेच भगवंताने सांगायला सुरुवात करावी. अशी अवस्था इथे सद्गुरूंची झालेली आहे. अहो, इथे सद्गुरू आपल्या शिष्याचंच आता गुणगान गायला लागलेले आहे. ते म्हणतात, हे शिष्योत्तमा, तुझ्या शुद्ध गुणांना दुसरी कोणतीही उपमा नाही. तेव्हा आता जे काही सांगितले जाईल ते स्वतःच्या मनात अगदी घट्ट आणि नीट धारण कर, असं म्हटलेलं आहे. तुवा महासुख लादले ते गुरुदीक्षा फळले, जे परब्रह्म अनुभवले तुझ स्वानुभवीची पै, जेथ मनाशी नाही सौरसू वाचेची कैसा प्रवेशू, जो भेटला स्वयंप्रकाश तुझ ब्रह्मानंदो मनोवाचाम गोचरम. असा ब्रह्मानंद तुला सापडलाय ना, आता तू कुठं ठेव माहितीये का, मनात ठेव, आतमध्ये त्याला जपून ठेव. हा, आता ही अनुभूती आता व्यक्त केली जात आहे. कोणती अनुभूती, की कसं आहे हे आत्मस्वरूप, कसं आहे, ही अवस्था व्यक्त करताना म्हटलेलं आहे, जे स्थूल नाही, रोडही नाही, ठेंगणे नाही, उंचही नाही, असे ते गोड आणि महान सुख देणारे स्वस्वरूप आहे. त्या स्वस्वरूपाचं वर्णन श्री गुरु शिष्याला करवित आहे, नव्हे त्याचा अनुभव घेऊन देत आहेत. की असे जे परब्रह्म संपूर्ण आणि अनंत असते त्याविषयी बोलताना वेदालाही कोडे पडते असं ते सुख आहे, जेथे निद्रा ना जागणे, जेथ करणे ना भोगणे, जेथ सुखाते चाकणे आपण पाची. मी तू हे कडसनी, जेथे नाही खोडी खावणी, ती परमनिर्वाणी लीनू झालाशी तू. हे शिष्या, तू किती भाग्यवान आहेस की मी किंवा तू असा भेद करणारा विचार जेथे नाही, जेथे कसलीच वाटाघाट नाही, अशा त्या परमनिर्वाणाच्या ठाई अंतिम तत्थाम परम मम, किंवा त्या पदाला तू लीन झालेला आहेस. आता तू महावाक्याचे गूढ ज्ञान रहस्य तुला प्राप्त झालेला आहे. शिवशक्तीचा सामरस्य योग ज्याला म्हणतात तो तुला लाभलेला आहे. निर्विकल्प समाधी जीवशिवाऐक्याची अशी ही अवस्था आहे. आणि हीच अवस्था विषय सुखाची व्यथा नाहीशी करते. हा आनंद सद्गुरु कृपेने शिष्याला प्राप्त झालेला आहे. आजी आनंदुरे एकी परमानंदुरे, जया श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंदुरे, असा हा आनंद प्राप्त झालेला आहे. हा तुझा अलभ्य लाभू जोडला, जो का परमात्मा भेटला, क्षण एकू सुकाळ झाला महासुखाचा. असा हा दुर्लभ लाभ तुला झाला की ज्याच्या योगाने तुला प्रत्यक्ष परमात्मा भेटलेला आहे. ही जी ब्राह्मी स्थिती आहे ही तू आता चित्तामध्ये दृढ करून ठेव. त्या ब्राह्मी स्थितीच्या प्राप्तीचे उपाय श्री गुरु सांगत आहे. इथे शिष्याला त्यांनी त्या अधिकार बोधावरती नेऊन तर पोचवलेला आहेच, पण आपल्यासारख्यांसाठी म्हणजे इथे स्वतः मुकुंदराजांनी ही व्यवस्था करून ठेवलेली आहे की आपल्याला ब्राह्मी स्थिती प्राप्ती करून घ्यायच्या असेल तर त्याचा उपाय काय, ते 8-10 उपाय सांगितलेले आहे. थोडक्यामध्ये वाचतो मी ते. खोटे जे भ्रम असतात ते भ्रम सोडा, पहिला उपाय. विषय सुखात विरक्ती बाळगा, हा दुसरा उपाय. चित्तात अखंड परमात्मा चिंतन करा, हा तिसरा उपाय. ईश्वराची अनन्य भक्ती करावी, हा चौथा उपाय. एकांतात आत्मचिंतन करत एकांतवास करावा, हा पाचवा उपाय. तेथे त्रिगुणातीत परमात्म्याचे चिंतन करावे ते एकांतात, हा सहावा उपाय. सर्व वृत्तींचे तटस्थ होऊन निरीक्षण करावे, हा सातवा उपाय. त्याच्या पुढे विषयांपासून मनास तोडून टाकायचं आहे, हा आठवा उपाय. संकल्पाच्या मागे न धावता वृत्ती अंतर्मुख करावी,
हा 9वा उपाय आणि उठणाऱ्या विषय स्फुरणाचे विवेक शस्त्राने खंडन करावे हा 10वा उपाय. जो जो विषयो आठवैल तो तो विवेक शस्त्र विदारी जाईल, तरीच मिथ्यात्वे चिळशी उपजैल सहज तेथीची. हे 10 उपाय जर केलेत तर ब्रह्मस्थितीत जाण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार प्राप्त होऊ शकतो. आता जीवाची स्थिती कशी आहे ती सांगितली जात आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, अशा पद्धतीने स्फुरण ज्या जीवत स्वरूपाच्या ठायी निर्माण होते त्या विषयी तात्विक दृष्टीने विचार केला असता ते स्फुरण परमात्म्याचे म्हणजे निरालंब अशा परब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होत असते. म्हणजे काय हो, जीवाच्याच ठिकाणी परब्रह्माचं स्फुरण का होतं त्याचं इथं कारण सांगितलेलं आहे. हा जीव हा त्या परब्रह्माचाच एक भाग आहे ना. जीव परब्रह्माचा एक भाग असल्यामुळे ज्या परब्रह्माचे जे गुण आहेत ते गुण स्वाभाविकपणे जीवाच्या अंतरंगी येतातच. कारण हा कार्यकारण न्याय इथे लागू आहे. कारणाचे गुण कार्यात येतात, तसं मूळ परब्रह्माचे गुण हे जीवात येत असतात. म्हणून आपली जन्मभूमिके वस्ती बहुता पुण्य ठाके, ती तिजे निमिजे तरी चुके अधोगती पै. तेव्हा आपल्या स्वतःच्या जन्मस्थानी राहाव्यास मिळणे हे फार मोठ्या पुण्याचे घडते. इथे तर जीवाची अखेर झाली तर आपल्या अधोगती चुकते. म्हणजे जीवाचे स्वतःचे जन्मस्थान शोधावे हा इथला संकेत आहे. आपलं जन्मस्थान कुठं आहे? आपण आलो कुठून? आपण मातेच्या उदरातून आलो ते आपलं जन्मस्थान का? आपण ज्या देहात राहतो ते आपलं वस्तीस्थान का? नाही. आपण जेथून मुळातून जेथून आलो परब्रह्म ते आपलं जन्मस्थान आहे. हो, आपण परब्रह्मातच जन्मलो, परब्रह्मातच वाढत आहोत, परब्रह्मातच विलीन होत आहोत. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणून आपले उगमस्थान ते तुम्ही शोधून काढा. तैसा आपला उगवू जरी न संडिता हा जीवू, तरी अंगाशी येता थोरावू परब्रह्मीचा. ज्याप्रमाणे हे जीवात्म्याने आपले उत्पत्ती स्थान सोडले नसते तर त्याच्याही अंगी परब्रह्माची थोरवी सहज आली असती. आपण परब्रह्म का होऊ शकत नाही? आपण जागा चुकलो. जागा परिथू जागा चुकलाशी, तुझी आहे तुझ पाशी. आपली जागा चुकली, स्थान चुकलं. आपण मूळ परब्रह्मातले पण स्वतःला आपण संसारातले मानतो, देहातले मानतो आणि आपण जागृती अवस्था यायला चुकलो. हा पण त्याचा एक आणखी अर्थ होत असतो. म्हणून आत्मरंगी चिंतन करावं असं म्हटलेलं आहे. तेव्हा ही जी काही मुख्य बंधने जी आहेत, जी आपल्याला जागृतीमध्ये येऊन देत नाही, आपल्याला मूळ स्वरूपाकडे जाऊ देत नाही, त्या मूळ बंधनांचा, त्या मूळ अडथळ्यांचा, मुख्य अडथळ्यांचा विचार आता इथं केलेला आहे. कोणते कोणते अडथळे आहेत बघा. ओवी 62 पासून ते अडथळे सांगितलेले आहेत. मनोनी कल्पनेशी मारू, करावा इंद्रियांशी संहारू, तरी जीवाशी ब्रह्माशी शी नारू उरेल कैसा. म्हणजे म्हणून कल्पनांचा शेवट केला आणि इंद्रियांचा संहार केला तर जीवात्मा आणि परमात्मा यांच्यात भेद उरणार नाही. म्हणजे कल्पनांचा संहार करा असं म्हटलेलं आहे. दुसरा उपाय किंवा दुसरा अडथळा कोणता आहे? कल्पना हा जसा अडथळा असतो, दुसरा अडथळा कोणता? इंद्रिय सुखाची लोलुपता. हा आपल्याला पुन्हा पुन्हा देहाकडे घेऊन जाणारा अडथळा आहे. तेव्हा हा दूर करून अनुभवाची एकी खून प्रपंचाशी होय संहरण, तेथेची सांगेने विवरण ते ऐक पातू. म्हणजे अनुभव प्राप्त करायचा आहे ना आपल्याला. काय व्हायचं आहे? अनुभव हा शब्द मोठा मजेशीर आहे बघा. अनुभव म्हणजे असं म्हणूया की अनु हो, भाऊ म्हणजे हो. कोण हो? अनु हो. कारण अणुरणियान महत्वमहियान असं परब्रह्म आहे. अणुपेक्षाही सूक्ष्म हो. तेव्हा अशा पद्धतीने प्रपंचविषयक परब्रह्मविषयक हे 2 अनुभव आहेत. त्याच्यातला परब्रह्मविषयक अनुभव आहे तो अनुभव इथं प्राप्त करून घ्यायचा आहे. प्रपंचाचं निर्मूलन व्हायला पाहिजे. स्वरूपोन्मेष स्फुरण हे मायेचे लक्षण, अविद्या ते जाण विपरीत कल्पना. स्वरूपासंबंधी ज्ञानाचे स्फुरण होणे हे मायेचे लक्षण आहे.
त्या संबंधी विपरीत कल्पना हे अविद्येचे लक्षण आहे. तसं पाहता ईश्वर हा मायेने बनलेला आहे, त्यामुळं तो मायेच्या अधीन नाही, माया त्याच्या स्वाधीन आहे. आणि जीव हा अविद्येने बनलेला आहे, जीव मात्र अविद्येच्या स्वाधीन आहे. जीव हा देहाच्या स्वाधीन आहे. म्हणून इथं स्पष्ट म्हटलेलं आहे, मन, नेत्र इत्यादी जी अनेक इंद्रिय आहेत ती सुखदुःख देणारी आहेत, ती अविद्येपासून उत्पन्न झालेली आहेत. म्हणून कल्पनेचा नाश झाला की त्यामध्ये माया आणि अविद्या यांचाही नाश संभवतो. तेथे मग इंद्रियांचा संहार आपोआप होतो. म्हणजे उपाय सांगायला इथं सुरुवात केलेली आहे. कारण का अविद्या कल्पना तेने झाला जीव. हा जीव कशाने बनलेला आहे? अविद्या आणि कल्पनेने. सर्वात मोठी कल्पना त्याने करून कोणती घेतलेली आहे? हे शरीर म्हणजेच मी आहे, ही कल्पना करून घेतल्यामुळे परिणाम काय झाला? शरीराचे सुख हे तो माझे सुख म्हणतो आणि शरीराचे दुःख हे माझे दुःख म्हणतो. वास्तविक आत्मा हा शरीरी नाही, परंतु तसा तो समजून बसतो. म्हणून यासाठी उपाय काय आहे? क्या हो कल्पना विराले तेत संस्कृती निमाली येत शिष्याशी साक्षेपे स्फुरली युक्ती योगी एकी. संस्कृती म्हणजे संसार हा केवळ कल्पनेचा खेळ आहे, तो नाहीसा होणं हे महत्वाचं आहे. तर ही कल्पना नाहीशी करा असं म्हटलेलं आहे. इथे उपाय सांगितलेला आहे. त्यासाठी अनेक उपाय यापूर्वी सांगितलेले आहेच. तर आता पुन्हा म्हटलेलं आहे की आत्माविषयी अज्ञान जववरी न होय क्षीण तववरी न चुके जन्म मरण जीवाशी पै. आपल्या जन्म मरण का चुकत नाही? तर जोपर्यंत आत्मस्वरूपाविषयी अज्ञान आहे. बघा, सामान्य जीव हा स्वतःला कोण समजतो? तर त्याला जो देह प्राप्त झालेला असतो तो देह म्हणजे मी असं तो समजतो. वस्तुतः हा देह तो असतो का? जर देह तो असताच तर जन्माला येण्यापूर्वी तो कुठे होता? आणि देह तो असेलच तर देह सोडून का जावं लागतं? मृत्यूच्या स्वाधीन का व्हावं लागतं? पण अज्ञान अवस्थेमध्ये तो स्वतःला देह समजतो, त्याच्यामुळे जन्म मरणाचा फेरा चुकत नाही. 73व्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे, आत्माविषयी अज्ञान जववरी न होय क्षीण तववरी न चुके जन्म मरण जीवाशी पै. श्री गुरु कृपा बरे फिटे अज्ञान भुररे मग सच्चिदानंद उरे परब्रह्म ते. मग हे अज्ञान कशाने जाईन? अर्थात श्री गुरूंच्या कृपेने जाईन. निद्रेच्या अवस्थेत तेवढा काळ कल्पना ही अज्ञानात विलीन होऊन जाते. तेच अज्ञान आलिंगन, आत्म्याला आलिंगन देऊन राहते. खरं म्हणजे इथं निद्रा आणि समाधी याच्यात काही फरक आहे का? वस्तुतः झोपेमध्ये जे सुख मिळतं तेच समाधीमध्ये मिळतं. मग झोपूच का नाही? कशाला समाधी लावीत बसायचं? तसं नाही. निद्रेत जे सुख मिळतं तिथे जरी निद्रेमध्ये सुख असलं म्हणजे विस्मृती असली तरी सुद्धा वासना शिल्लक असते, की जागृतीला आल्यावर जीव पुन्हा वासनेच्या अधीन होतो. याच्या उलट समाधी स्थितीमध्ये तुका म्हणे अवघी आवरली वासना आता नारायणा दुसऱ्यापासून. तेव्हा हा अनुभव कशा प्रकारे घ्यावा? तर या अनुभवाच्या 4 अवस्था 80व्या ओवीपासून स्वामी मुकुंदराज सांगत आहेत. त्या 4 अनुभवाच्या खुणा कोणत्या? प्रथम जाणावी विक्षेपता, दुसरी ती गता याता, तिसरी ते संश्लिष्टता, चौथी सुलीनता प्राप्त दशेची. विचार केलेला याचा की परब्रह्माच्या प्राप्तीविषयी म्हणजे परब्रह्माच्या संबंधी अभ्यास करीत राहिले असता चित्ताला स्वरूपाविषयी गोडी उत्पन्न होऊ लागते. ते परब्रह्माविषयाचा अभ्यास सोडून चित्त संसाराविषयी स्मरण आता करत नाही, करीत राहण्याचाच हव्यास धरते. परब्रह्माविषयी अभ्यासातून आपले लक्ष उडाले आहे आणि आपले लक्ष संसारविषयक विचारात घडून जाते आहे असे ध्यानात येते. बघा, साधक सुरुवातीला थोडासा कच्चा असतो, तो मनपूर्वक साधना करतो, नाही असं नाही, चित्त एकाग्र होतं, पण पुन्हा पुन्हा त्याच्या चित्तामध्ये विक्षेप निर्माण होतो. ही पहिली भूमिका आहे, पहिली अवस्था आहे की प्रथम विक्षेप निर्माण होणे स्वाभाविक आहे. तो चित्ताला माघारी वळवायचा प्रयत्न करतो, नाही असं नाही, परंतु पुन्हा पुन्हा चित्त हे पूर्वीच्या संस्कारामुळे पुन्हा ते कुठे येतं? संसाराकडे येतं. ही विक्षेपता नावाची पहिली भूमिका.
खरं पाहिजे त्याच्यापेक्षा पुढची भूमिका श्रेष्ठ आहे. अशा चारही भूमिका परस्पराहून श्रेष्ठ आहे. पुढची गता याता म्हणजे काय की थोडा वेळ विक्षेप पावतो, लगेच पुन्हा स्वरूप स्थितीमध्ये येतो, स्वरूप स्थितीमध्ये येतो, पुन्हा थोडा वेळ थोडी चाळवा होते, याला गता याता म्हटलेलं आहे. मग त्याच्या पुढे येते संश्लिष्टता. मन स्वस्वरूपी किंवा ब्रह्मस्वरूपी लावावे, त्या मनाने तेथेच रमावे, आनंदाने उचंबळून यावे, अशी अवस्था दीर्घकाळ राहावी, हिला संश्लिष्टता म्हटलेलं आहे. आणि शेवटी जी अवस्था आहे तिला सुलीनता म्हटलेलं आहे. सुलीनता म्हणजे काय की जेव्हा परब्रह्मामध्ये चित्त विशेषत्वाने संपूर्णपणे मुरून जाते, लीन होते, आता मन माघारी फिरत नाही. एकदा तिथं पोचलं की आता त्याला माघारी वळणं कळत नाही. तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग बघा. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद, प्रेमरसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी, तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोगे खरे माप. असा हा भाग आणि शीन घालवणारा, मन जिथून माघारी फिरत नाही असा हा अभ्यास. ब्रह्मीचित्त विशेष मुरे, केवळ ज्ञप्तीची उरे, सुखाचीही फुंज सरे, ते सुलीनता पै. ऐसा ब्रह्म अभ्यास करिता, भूमिका जिनजती समजता, मग अनायासे पूर्णता योगी रायाशी. आपणही हा अभ्यास केला पाहिजे. पहिल्यांदा विक्षेपता आहे, ती विक्षेपता घालून थोडी गता याता होणार, म्हणजे चित्त कधी स्वरूपात येणार, कधी संसारावर येणार. मग संश्लिष्टता व्हायला पाहिजे. मन रंगले तुझ्या चरणी स्थिरावले, अशी अवस्था व्हायला पाहिजे. आणि मग सुलीन अवस्था हीच खरी अवस्था आहे. तेव्हा अशा प्रकारे मग इथं स्पष्ट म्हटलेलं आहे. सद्गुरू आपल्या शिष्याला म्हणत आहे की अरे बाबा, तुझ्या मंदबुद्धीविषयी कृपा उत्पन्न होऊन तुझ्या मंदबुद्धीवर दया कराव्याचे म्हणून मी एवढा प्रस्ताव केला आहे, एवढे विवेचन केलं आहे. तर इतरांसाठी कशाला बरं हे आयास कष्ट करावे लागतील? एकंदर ही सद्गुरु कृपा झालेली आहे. तुला आता एक करावं लागेल. तुझं चित्त निमिषाचे अर्ध चित्त स्वरूपी होय सावध, तरी पापराशी होती दगदक्षण मात्रे, डोळ्याचे पाते अर्धे लवते. एवढा थोड्या वेळ जरी चित्त ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होण्याचे सावध राहील तर त्या क्षणात पापांचे ढीग जळून जातील. इतकं हे मोठके निमिषभरी देत जाईजे. आत्मस्वरूपाचं चिंतन कर, त्यासाठी सगुण भक्ती कर. सगुण अशा मूर्तीचं तुला सुरुवातीला निर्गुणात नाही ना जाता येत, नको जाऊ चल, पण तुला मी सगुणाचं भजन कसं करायचं ते सांगतो. श्रीमद भागवताच्या 14व्या अध्यायात 38 ते 42 श्लोक आलेले आहेत. आपण अवश्य वाचा. एकनाथी भागवत ग्रंथ आपल्याकडे असेल तर फारच उत्तम. त्याच्यामध्ये जो 14वा अध्याय आहे त्याच्यामध्ये 38 ते 42 श्लोकांवरती सगुण ध्यान कसं करावं याचं अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे. ते श्लोक असे आहेत, त्याचा अर्थ मी वाचतो. भगवंताचं सगुण त्याचं ध्यान करावं असं इथं स्पष्ट म्हटलेलं आहे श्री गुरूंनी. इथं काय म्हटलंय बघा. चित्त अवलंबने विन जरी न राही स्थिरपण, अवलंबनार रहित निरालंबाशा अवस्थेमध्ये चित्त जर निर्गुणामध्ये स्थिर राहत नसेल तरी देहीच सगुण स्वरूप चिंतावे. सगुण परमात्म्याचे, रामकृष्णादी परमात्म्याचं सगुण चिंतन करावं. तेथे मग हृदयरूपी शय्यावर त्या सगुण मूर्तीला स्थापन करून मनाच्या साह्याने षोडशोपचारांनी पूजन करून अनन्य भावाने त्या श्रीहरीची उपासना करावी. स्पष्ट म्हटलेलं आहे. तेथ हृदयाच्या शेजारी 95वी ओवी आहे. तेथ हृदयाच्या शेजारी मानस षोडशोपचारी उपासावा श्रीहरी अनन्य भावे. आता ते श्लोक त्याचा अर्थ मी वाचतो. भगवंताच्या सगुण स्वरूपाचं वर्णन आहे. श्रीमद भागवत 11वा स्कंध 14वा अध्याय श्लोक 38 ते 42. समम प्रशांतम सुमुखम दीर्घचारु चतुर्भुजम सुचारु सुंदर ग्रीवम सुकपोलम शुचिस्मितम. अर्थ वाचायची गरज नाही, अर्थ कळतो. समान कर्णम विन्यस्त स्फुरन मकर कुंडलम हेमांबरम घनश्यामम श्रीवत्स श्रीनिकेतनम.
शंखचक्र गदा पद्मवनमाला विभूषितम नूपुर विलसत्पादम कौस्तुभ प्रभया युतम द्युमत् किरीट कटक कटिसूत्रांगदायुतम सर्वांग सुंदर हृद्यम प्रसाद सुमुखे क्षणम सुकुमार अभिध्यायत सर्वांगेषु मनोदधत. एकच अभंग सांगतो तुकाराम महाराजांचा, म्हणजे या सगळ्या श्लोकांचा आशय त्याच्यामध्ये येईल. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती किंवा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या तुळशीहार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान मकर कुंडली तळपती श्रमणी कंठी कौस्तुभ मनी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. मग त्याच्यानंतर एकदा का शुद्ध हे सगुण सुंदर ध्यानाने चित्त निर्माण झालं की मग निर्गुणी परमपुरुषी जीवाशी ऐक्यता होयशीची. तिये महासौखी समरसतो ना तरी अष्टांग योगे चित्त शुद्ध होय वेगे जीव परमात्म्या संगे कैवल्य पावे. इथपर्यंत दुसरं प्रकरण पूर्ण झालेलं आहे. आणि आता शिष्याने विनंती केलेली आहे आणि शिष्याने आपल्या सद्गुरूंना 11 प्रश्न विचारलेले आहेत. त्या 11 प्रश्नांची उत्तरं म्हणजे प्रकरण 3 पासून पुढचा जो भाग आहे विवेक सिंधू या ग्रंथाचा, तो ह्या 11 प्रश्नांच्या उत्तरासाठी आहे. म्हणजे थोडक्यात पहिलं प्रकरण आणि दुसरं प्रकरण हे आपण उपक्रमाच्या दृष्टीने मांडलं तरी चालेल. 1 मिनिटामध्ये फक्त ते 11 प्रश्न आपण पाहूया आणि थांबूया. तव शिष्य विनविले जी जीव शब्दे काय बोलिले ब्रह्म हे नाव ठेवले कवनाशी जी परमात्मा तो कवनु सगुण की निर्गुणू की विलक्षणू सांगा स्वामी. माया ते कवनाशी शक्ती तियेशी कैशी स्वरूप स्थिती ही अविद्येची कैशी गती की माश्रयते हा प्रपंच कवने निर्मिला काहीसया उद्भविला जीवाशी संसारून नाथिला तोची कवनो निमित्तू. 11 प्रश्न बघा. पहिला प्रश्न आहे, अहो महाराज जीव या शब्दाने काय सांगितले, म्हणजे जीव या शब्दाचा अर्थ काय. दुसरा प्रश्न, ब्रह्म हे नाव कोणाला ठेवले आहे. तिसरा प्रश्न, परमात्मा म्हणजे तो कोण. चौथा प्रश्न, तो परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे. 5वा प्रश्न, का त्याचे काही विशेष वेगळे लक्षण आहे हे स्वामी मला सांगा. 6वा प्रश्न, माया ही कोणाची शक्ती आहे. 7वा प्रश्न, त्या मायेचे स्वरूप कसे आणि तिची अवस्था कशी. 8वा प्रश्न, अविद्येची अखेर अवस्था काय आणि तिला आश्रय कोणता. 9वा प्रश्न, हा प्रपंच कोणी निर्माण केला. 10वा प्रश्न, तो प्रपंच कशामधून उभारला गेला. आणि 11वा प्रश्न, जर हा संसार नसतोच म्हणजे खोटा आहे असं वेदांत म्हणतोय, तर जीवाच्या मागे हा लागून निमित्त कोणत्या कारणाने हा जीवाच्या मागे लागला. जी हे प्रश्न निरूपावे माझे मनोरथ पुरवावे माते सर्वज्ञ करावे कृपा बुद्धी विनंती केलेली आहे. अहो महाराज माझ्या या प्रश्नाविषयी निरूपण म्हणजे स्पष्टीकरण करून माझे मनोरथ पूर्ण करा. आपण माझ्याविषयी कृपापूर्ण बुद्धी ठेवून दया दाखवून मला सर्वज्ञ करा, मला सर्व प्रकारचे ज्ञान द्या. आणि ह्या प्रकरणाचा शेवटचा मुद्दा असा आहे, ऐशी शिष्याची विनंती ऐकोनी गुरु काय बोलती ते श्रोती अवधारावे चित्ती म्हणे मुकुंदराज. अशी ही शिष्याची विनंती. कोणती विनंती. जे आता 11 प्रश्न विचारलेले आहेत ती विनंती ऐकून त्यावर श्रीगुरु काय म्हणाले ते श्रोत्यांनी चित्तात श्रवण करून धरावे असे श्री मुकुंदराज म्हणत आहे. इथे विवेक सिंधू ग्रंथाच्या पूर्वार्धातील 2रा अध्याय किंवा 2रं प्रकरण इति श्रीमद विवेक सिंधो सृष्टिक्रमे गुरुशिष्य संवादे स्वानुभव दृढीकरणे नाम 2य प्रकरणम समाप्तम. इथपर्यंत आपण 2 प्रकरणांचा विचार केलेला आहे. तर याच्यानंतर पुढे जेव्हा आपलं योग येईल त्यावेळेस आपण प्रकरण 3रं ज्याचं नाव आहे तत्वसृष्टी कथन. तत्वसृष्टी कथन या 3ऱ्या प्रकरणाचा विचार आपण पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत आपण विश्रांती घेऊया.
नमस्कार. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मजद्यावे असाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो ते लाहू प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेवो सुखिया दाना सुखी